बऱ्याच जणांना प्रश्न आहे, की मला असंख्य लोकांना मेसेजेस पाठवायचेत. मग आपण काय करतो, कुठलंतरी एक बल्क सेंडर घेतो. मग त्यात काहीतरी गडबड होते, WhatsApp बॅन होतं वगैरे, वगैरे खूप काही गोष्टी घडतात. मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगत असतो, की जर समोरच्या ग्राहकाची परमिशन असेल, तर आणि तरच ब्रॉडकास्टला ॲड करा, मेसेजेस पाठवा आणि अधून-मधून त्यांना चिमटा घ्या, विचारा किंवा तुम्हाला आमचे मेसेजेस नको असतील, तर नाही म्हणून सांगा. जर असं नाही विचारलं, तर लोक तुम्हाला इग्नोर करतात आणि अचानकच तुम्हाला ब्लॉक करतात किंवा रिपोर्ट करतात. तर हे घडू नये याच्यासाठी शक्यतोवर काळजी घ्या आणि यदाकदाचित जर समजा तुम्हाला असं वाटत असेल किंवा ह्या सगळ्या प्रपंचातून मला बाहेर पडायचंय आणि मला फक्त आणि फक्त गरजेच्याच वेळी लोकांना मेसेजेस करायचेत, तर त्याच्यासाठी तुम्ही मार्केटिंग मेसेजेस नावाचा ऑप्शन वापरा. आणि मी म्हणत नाही ब्रॉडकास्ट करू नका. उलट मीच सगळ्यांना सांगतो, की डेटा घ्या, लोकांना ब्रॉडकास्ट करा, एंगेज ठेवा. पण फक्त ब्रॉडकास्ट चालू ठेवा. पण ब्रॉडकास्ट चालू असताना कस्टमर्सना चिमटा घेऊन विचारा किंवा कसं तुम्हाला आमचे मेसेजेस हो की नाही अधून-मधून विचारत चला. कारण लोकांची मतं बदलत असतात. लोकं सकाळी एक बोलतात, संध्याकाळी दुसरं बोलतात. त्याच्यामुळं असं नका करू. सगळ्यात महत्त्वाला ह्या गोष्टीला लक्ष द्या. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला मार्केटिंग मेसेजेस कसे पाठवायचे. अगदी हे काय रोज पाठवण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण ही महाग आहे. तुम्हाला जर परवडत असेल, तुमचा प्रॉडक्ट तसा असेल, तर तुम्ही रोज पण पाठवू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. तर आता एक काम करू. आपण हे सगळं व्यवस्थित कसं-कसं आहे डिटेल्समध्ये बघूयात. तर डिटेल्समध्ये बघण्यासाठी आता मी आलो आहे मार्केटिंग मेसेजेसमध्ये. मार्केटिंग मेसेजेसमध्ये आल्याच्या नंतर इथं मी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केलं. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर ॲड मीडिया घ्या. मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कुठलाही एक तुमचा जो काही हे असेल तो सिलेक्ट करू शकता. तर आता मी काय करतो, एक आपला लोगोच घेतो. काही वरती नाहीच आहे कुठला एखादी इमेज वगैरे. तर ठीक आहे, मी लोगो घेतला. लोगो घेतल्याच्या नंतर ॲड टेक्स्ट करा. तुम्हाला टेक्स्टमध्ये समोरच्या व्यक्तीला काय मेसेज पाठवायचा आहे, तो तुमचा पूर्ण मेसेज लिहा. त्याच्यानंतर तुम्ही ॲड बटन करा. बटन तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही कस्टम रिप्लायचं बटन ॲड करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही फोन कॉलचं पण बटन ॲड करू शकता. ह्या नंबरला हे करा, कॉल करा म्हणून किंवा तुम्ही सरळ-सरळ इथं तुमची वेबसाईट असेल, तर वेबसाईटसुद्धा ॲड करू शकता. आता त्याच्यानंतर मी इथे नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे अजून खूप सारे ऑप्शन्स मिळतील. असे ऑप्शन्स मिळतील, की तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुम्ही WhatsAppला पैसे द्या, WhatsApp तुमचं काम करेल. आणि मी तर हेच म्हणतो, की पैसे द्यावेत आणि दुसऱ्याला कामाला लावावं. स्वतः काम करत बसू नये. स्वतः जास्त परेशान होऊ नये. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं पण म्हणणं येतं, की "सर मला पण वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मी सोशल मीडियाच्या भानगडीत पडत नाही." मान्य आहे, आपण वेळ मिळत नाही, तर एखाद्याच्या ताब्यात द्या, एखाद्याला जिम्मेदारी द्या आणि तुम्ही तुमचं शांत राहा. पण सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियाचा वापर जर नाही केलात, तर तुमचा स्पर्धक तुम्हाला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आता WhatsAppमध्ये आल्याच्या नंतर मला नेमका मेसेज कुणाला करायचा आहे? त्या एका व्यक्तीचा आता समजा मी इथे लीडमध्ये आलोय. लीडमध्ये आल्याच्या नंतर आता आपण हे काय नेमकं मला पण लक्षात नाही कोण आहे ते. ठीक आहे, चला हरकत नाही. एक कॉन्टॅक्ट नंबर घेतला. एक कॉन्टॅक्ट नंबर घेतल्याच्या नंतर मी इथे नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ऑप्शन मिळेल, की समोरच्या व्यक्तीला मेसेज नेमका कधी पाठवायचा आहे. त्याच्यासाठी इथं खाली शेड्यूल नावाचा ऑप्शन आहे. शेड्यूलमध्ये या. आता मला हा मेसेज 31 तारखेला सकाळी 5 किंवा 7 वाजता मेसेज पाठवायचा आहे एखाद्या व्यक्तीला. इथं टाइम सेट करा 7 वाजता. किती वाजता पाठवायचं तुम्हाला? 7 वाजता मेसेज पाठवायचा आहे. ओके. 7 AM शेड्यूल टू सेंड करा.
समोरच्या व्यक्तीला तुम्ही झोपेत असताना सुद्धा 7 वाजता मेसेज पोहोचून जाईल. जर तुम्हाला खरंच काही इमर्जन्सी असेल किंवा तुमच्या ग्राहकांसाठी काही गरजेच्या गोष्टी असतील, त्यावेळी WhatsApp मार्केटिंग मेसेजेसचा वापर करा. हे टूल खूप छान आहे. वापर करत चला. काही गोष्टी नाही लक्षात आल्या, आपला रेकॉर्डेड कोर्स आहे फक्त ₹100 मध्ये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे. तिथून कोर्स